काल आपण हं, कालचे जे पिरियड जो आहे, ते कालच्या पिरियडमध्ये आपण वेगवेगळ्या घटकांविषयी चर्चा केलेली आहे. है ना? काल आपण हं, ह्याच्यामध्ये आपले जे पिरियड जे होते स्थान विस्ताराच्या संदर्भामध्ये अभ्यास याच्यामध्ये केलेला आहे. है ना? हं, दुसरं आपण हं, पाहतो की याच्यामध्ये लँगिट्यूड विस्तार आपण पाहतो की अक्षरूत्य विस्तार, रेखावृत्तीय विस्तार भारताच्या संदर्भामध्ये आपण बघितलेला आहे. है ना? आता हे जे हं, आपण पाहतो की हे विस्तार आपण बघितलेला आहे. त्याची लांबी, रुंदी म्हणजे पूर्व-पश्चिम लांबी किती आहे, उत्तर-दक्षिण लांबी किती आहे. भारताचं आपण पाहतो की शेजारी असणारे जे राष्ट्र जे आहे, ते शेजारी असणारे राष्ट्र कोणकोणत्या प्रकारचे आहे. हां, आपण भूसीमा हं, आपण पाहतो की बघितली आपण, है ना? त्यानंतर सागरी सीमा हं, जी आहे, ह्या सागरी सीमा सुद्धा आपण बघितलेल्या आहेत. म्हणजे आणि आपण पाहतो की भारताच्या मध्य भागातून जाणारं जे कर्कवृत्त जे आहे, त्याच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे. है ना? त्यानंतर आपण पाहतो की ही हं, प्रमाणवेळ जी आहे, त्या प्रमाणवेळच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. की प्रमाणवेळ कशासाठी आपण वापरतो, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. माहिती करून घेतलेली आहे. है ना? आता तुम्हाला एक हं, हा जो आपण पाहतो की किस्सा जो आहे 1941 ते 1945 च्या दरम्यान म्हणजे दुसरं महायुद्ध जे होतं, त्यावेळी ही जी प्रमाणवेळ जी आहे, त्या प्रमाणवेळेमध्ये आपण पाहिलं की प्रमाणवेळेची आवश्यकता भासलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण का दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण बघतोय की दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्ण जगातील हे जे आपण पाहतो की जे राष्ट्र जे आहे, हे राष्ट्र उतरलेले होते. आणि हे कुठे हमला करायचंय, कुठे आपण बाकी कुठं सैन्यावर त्या ठिकाणी आपण पाहतोय की हमला करायचा आहे. आणि त्यावेळेस वेळेमध्ये त्या ठिकाणी हे बदल व्हायला लागलाय आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की 1941 आणि 45च्या हे जे दुसरं जे महायुद्ध जे होतं, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये हा जो बदल जो आहे, हा बदल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही जी प्रमाणवेळ जी आहे, हे प्रमाणवेळ त्या राष्ट्रांची आपल्याला वेगवेगळ्या राष्ट्रांची वेगवेगळे प्रमाणवेळ आपल्याला पाहायला मिळते आहे. है ना? पृथ्वी गोलावर आपण कुठे आहे, त्याच्यानुसार आपल्याला ही जी प्रमाणवेळ जी आहे, ही प्रमाणवेळ त्या राष्ट्राची प्रत्येक राष्ट्राची ही जी प्रमाणवेळ जी आहे, ही प्रमाणवेळ ग्रीनविच वृत्त जे आहे, ह्या ग्रीनविच वृत्तापासून वेगळी आहे. हे आपल्याला माहिती आहे. आता आपण पाहतो की भारताची प्रमाणवेळ किती आहे? 82.5 रेखावृत्त आहे ना? हे कुठे गेलेलं आहे? प्रयागराज. प्रयागराजला आपण काय म्हणतोय? हां? ते आपण बघितलेलं होतं. है ना? ही जी भूसीमा जी आहे, त्या भूसीमांच्या आणि सागरी सीमा जी आहे, ह्या सागरी सीमा त्याचबरोबर भारताच्या आपण पाहतो की जे भूसीमांचं आपण बघी कोणकोणत्या प्रकारचे जे राष्ट्र जे आहे, हे भूसीमेला लाभलेले आहे. हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की याच्यामध्ये भारताला जी आपण पाहतो की ही जी भूसीमा जी आपण बघतोय, ही जी भारताची ही जी भूसीमा जी आहे, ही भारताची भूसीमा किती लाभलेली आहे? तर 15,200 किलोमीटर एवढी भारताची भूसीमा आहे. किती? 15,200 किलोमीटर. ही जी 15,200 किलोमीटर ही जी भूसीमा जी आहे, ही भारताला लाभलेली आहे. म्हणजे ही भूसीमा कोणकोणत्या राष्ट्रामधून गेलेली आहे? तर आपण पाहतो की इथे पाकिस्तान आहे, है ना? अफगाणिस्तान आहे, आपण चीन आहे आणि आपण चीनचा तिबेटचा जो भाग जो आहे, है ना? नेपाळ आहे, भूतान आहे, त्याचबरोबर हे जे म्यानमार आहे, बांगलादेश आहे. हे पूर्ण हे जे राष्ट्र जे आहे, ह्या पूर्ण राष्ट्र आपण बाकी ही पूर्ण भूसीमा लाभलेली आहे. जमिनीची सीमा लाभलेली आहे भारताला. आणि ही जी सीमा जी आहे किती आहे? 15,200 किलोमीटर. किती? भारताला 15,200 किलोमीटर एवढी सीमा आहे. आता हा जो पेपर जो आहे, हा पेपर अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा पेपर आहे. तुमचा एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीची ज्यावेळी तुम्ही परीक्षा देतात, त्यावेळेस भारताचा भूगोल हा अत्यंत महत्वाचा पेपर आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न जे आहे, हे जास्तीत जास्त प्रश्न भारताच्या भूगोलाविषयी, महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी जर एम-पी-एस-सी देत असाल, तर महाराष्ट्राविषयी प्रश्न येतात आणि यू-पी-एस-सीची परीक्षा वगैरे देत असाल किंवा आपण पाहिजे की राष्ट्रीय परीक्षा देत असाल, त्यावेळेस ह्याची आपण पाहतो की हे जे माहिती जी आहे, ही माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. हे प्रश्न नेहमी प्रश्नपत्रिकेमध्ये रिव्हिजन होत असतात. म्हणजे आता तुमची ही जी प्रश्न जे आपण पाहतो की वर्गामधील ही जी आपण पाहतो प्रश्नपत्रिका जी आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुमचे यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी कुठल्याही परीक्षा ज्या आहेत, त्या कुठल्याही परीक्षांमध्ये हे जे प्रश्न जे आहे, हे प्रश्न मोठ्या प्रमाणात येत असतात. त्याच्यासाठी नोट्स काढत चला किंवा आपण पाहतो की जास्तीत जास्त ह्याचा जो अभ्यास जो आहे, हा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघतोय की भारताची भूसीमा किती लाभलेली आहे भारताला? की 15,200 किलोमीटर एवढी भूसीमा लाभलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की भारताची आपण पाहतो की जी सागरी लांबी जी आहे, सागरी सीमा जी आहे किंवा लांबी जी आहे, म्हणजे भारताला आपण पाहतो की ह्या ठिकाणी आपण बघतोय की भारताला
तिन्ही बाजूने काय लाभलेला आहे? समुद्र लाभलेला आहे. समुद्र. समुद्र लाभलेला आहे. आता भारताच्या हे तिन्ही बाजूने काय लाभलेलं आहे? समुद्र लाभलेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की बंगालचा उपसागर आहे, अरबी समुद्र आहे, हिंदी महासागर आहे आणि त्याचबरोबर भारताला आपण पाहतोय की अरबी समुद्रामध्ये दोन प्रकारचे आपण पाहतो की आपण पाहतो की बेट समूह त्या ठिकाणी भारताला लाभलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हे जे बेट समूह आहे आणि दुसरं अंदमान आपण पाहतो हे जे आपण पाहतोय की बंगालचा उपसागर जो आहे ह्या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार हे जे बेट समूह आहे हे बेट समूह लाभलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे बेटांसहित सागरी सीमा जी आहे, बेटांसहित सागरी सीमा जी आहे ही सागरी सीमा किती लाभलेली आहे? म्हणजे बेटांसहित बेटांसहित म्हणजे आपण पाहतो की 7,516.56 किलोमीटर एवढी ऍक्च्युअली त्या ठिकाणी काय लाभलेली आहे? सीमा लाभलेली आहे. परंतु ते आपण पाहतो की याचे पूर्ण 50च्या पुढे जात असल्यामुळे आपण त्याला आपण काय केलंय 7,517 किलोमीटर एवढी सीमा जी आहे ही एवढी सीमा लाभलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढी सीमा लाभलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे जे आपण पाहतो भारताचं सागरी क्षेत्र जे आहे त्या भारताच्या सागरी क्षेत्रामध्ये दोन बेट समूह आहे. कोणकोणते आहे? या ठिकाणी एक अरबी समुद्र आहे, हे कुठलं आहे? अरबी समुद्र. हे अरबी समुद्र आहे. अरबी समुद्रामध्ये कुठला आहे? लक्षद्वीप आणि आणि हे जे आपण पाहतोय की या ठिकाणी असणारे आपण पाहतो की अंदमान निकोबारची बेट म्हणजे आपण पाहतो की याच्यामध्ये आपण बघतोय हे जे अंदमान निकोबार हे जे बेट जे आहे या बेटांचा समावेश कशामध्ये होतोय? बंगालच्या उपसागरामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हे दोन द्वीप आपण पाहतोय की बेटांचा समूह जे आहे हे बेटांचा समूह या भारतीय म्हणजे हिंदी महासागर जे आहे त्या हिंदी महासागरामध्ये भारताच्या सानिध्यामध्ये असणारा किंवा भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या जे हिंदी महासागर जे आहे त्या हिंदी महासागराचा जो भाग जो आहे एक अरबी समुद्राचा आणि एक बंगालच्या उपसागराचा ह्याच्यामध्ये आपल्याला हे बेट समूह जे आहे हे बेट समूह आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण पाहतोय की अरबी समुद्रामध्ये हे जे लक्षद्वीप बेट जे आहे कुठलं आहे? लक्षद्वीप बेट या ठिकाणी हे लक्षद्वीप बेट आहे. हे कुठलं आहे? यांना आपण काय म्हणतोय? लक्षद्वीप बेट आपण म्हणतोय. हे जे लक्षद्वीप बेट जे आहे हे लक्षद्वीप बेट आहे हे कुठले आहे? अंदमान निकोबारची बेट आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये जवळपास आपण पाहतो की लक्षद्वीप हे जे बेट जे आहे ह्या बेटांमध्ये किती आपण पाहतो की बेट आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी 27 बेट आहे. 27 बेट आहे आणि अंदमान निकोबार ही जे बेट जे आहे अंदमान निकोबार ही जे बेट जे आहे त्या अंदमान निकोबार बेटांमध्ये किती आहे? 572 बेट जे आहे 572 बेट अंदमान निकोबार बेटांवर आहे ना. हे जे प्रश्न जे आहे हे जे बारीक सारीक जे प्रश्न जे आहे हे प्रश्न तुमच्या डोक्यात बसायला पाहिजे. म्हणजे लक्षात आपण पाहा की लक्षात ठेवायचं आहे म्हणजे भारताला किती भूसीमा लाभलेली आहे, भारतामध्ये किती एकूण बेट आहे, सागरी बेट किती आहे, हे अंदमान निकोबार बेट जे आहे त्या अंदमान निकोबार बेटांमध्ये किती बेट आहे आणि अरबी समुद्रामध्ये जे लक्षद्वीप जे आहे त्या लक्षद्वीप बेटांमध्ये किती बेटांचा समूह आहे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आपला जो पेपर जो आहे हा पेपर अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा पेपर आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण पाहतोय की भारताचा राजकीय विभाग हा भारताचा हे जे राजकीय विभाग जो आहे हा भारताचा राजकीय विभागाचा आपण याच्यामध्ये आपण अभ्यास करूया. स्क्रीनवर कोण काय करताय का? प्रेझेंट करताय का? स्क्रीनवर काय करू नका, प्रेझेंट काय करू नका. आता हे जे आपण पाहतोय की भारत जे आहे भारताच्या राजकीय विभागाचा विचार करत असताना भारतामध्ये एकूण किती राज्य आहे बरं सांगता येईल का? 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. सर आता 9 झाले की केंद्रशासित प्रदेश. ओके राईट. 9 आता लेह आणि लडाख 2 झाले. किती आहे बरं? भारतामध्ये एकूण आपण पाहतो की राज्य किती आहे सध्याला? 27 राज्य आहेत सर सध्या. आता नवीन अजून एक होतोय. नवीन कुठला होतोय? तो आपला झारखंडचा काहीतरी. झारखंड झालेला आहे, मागे झालेला आहे. झारखंड जुनाच आहे. झारखंड जुनाच आहे. हो. दुसरा कुठला होता? हैदराबादच्या साईडला सर. अमृतसर. नाही चंदीगड तेलंगणा तो झालेला आहे ऑलरेडी. तेलंगणा झालाय. ऑलरेडी झालेला आहे. आता आपण पाहतोय की हे जे भारत जे आहे त्या भारतामध्ये पूर्वी किती होते?
पूर्वी भारतामध्ये आपण पाहतोय की एकूण 29 राज्य होते है ना, आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. आता हे 7 आपण पाहतोय की याच्यामध्ये आपण पाहतोय की हे जे एकूण आपण पाहतोय की हे जे 29 राज्य होते पूर्वी त्यांची ह्या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. आणि केंद्रशासित प्रदेशांचे आपण बाकी सुद्धा लिस्ट दिलेली आहे. पूर्वी किती होते? 7 केंद्रशासित प्रदेश होते. किती होते? 7 होते. 7 होते. आणि आता आपण पाहतोय की ह्याच्यामध्ये नवीन आपण पाहतोय की ह्या ठिकाणी असणारं हे जे आपण पाहतोय की आपण पाहतो की 28 नंबरला या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर आहे है ना. जम्मू आणि काश्मीर आहे. आता याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीर आपण पाहतो की हे पूर्ण एक राज्य होतं. पूर्ण एक काय होतं? राज्य होतं. राज्य होतं. परंतु आता ह्या जम्मू काश्मीर मधून एक भाग वेगळा केलेला आहे. एक भाग कुठला? वेगळा केलेला आहे. वेगळा केलेला आहे. कुठला? लडाख. लडाख हा जो प्रदेश जो आहे हा लडाख हा प्रदेश वेगळा केलेला आहे. आणि जम्मू काश्मीरचा जो राज्याचा दर्जा होता तो राज्याचा दर्जा कमी करण्यात आलेला आहे. पूर्ण हे जम्मू काश्मीर होतं ना पहिलं, पूर्ण जम्मू काश्मीर होतं, या राज्याचा दर्जा कमी करण्यात आलेला आहे. आणि आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे काय आहे? जम्मू आपण बाकी राज्याचा दर्जा कमी करून केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये करण्यात आले. जे आपण पाहतो की इथलं जे 29 राज्य जे होते त्या राज्यामधून एक राज्य ह्या ठिकाणी कमी झालं है ना. जम्मू आणि काश्मीर हे एक राज्य कमी झालं आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याचे 2 भाग केले. एक जम्मू काश्मीर आणि दुसरं लडाख. लडाखचा हा जो भाग जो आहे हे अशा प्रकारचे आज सध्या आपल्याला किती आपण घटक राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे? 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आपल्याला पाहायला मिळत आहे है ना. म्हणजे अशा प्रकारचे आपण पाहतोय की ही जी आताची परिस्थिती जी आहे ह्या आताच्या परिस्थितीविषयी आपल्याला ह्या ठिकाणी चर्चा आपल्याला करता येईल, माहिती आपल्याला करून घेता येईल. म्हणजे अशा प्रकारची ही जी माहिती जी आहे त्या माहितीच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी हे सांगता येईल आपल्याला. आता आपल्याला पुढचा जो घटक जो आपल्याला अभ्यास करायचा आहे, पुढचा घटक आपल्याला काय अभ्यास करायचा आहे की ह्याच्यामध्ये पुढच्या घटकांमध्ये आपल्याला अभ्यास जो करायचा आहे तो कुठला घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे? तर स्क्रीन दिसते का? हो दिसते सर. काय दिसतंय? स्क्रीनवर सर स्क्रीन बंद झाले. स्क्रीन बंद झाली ना. ओके. आता आपण काय करू, पुढचा जो घटक जो आहे हा पुढचा घटक याच्यामध्ये आपण घेऊया की हे जे पुढचा घटक जो आहे हा पुढचा घटक आता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. पुढचा घटक घेत असताना आता आपण हे जे पुढचा जो घटक जो आहे पुढचा घटक आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे कुठला आहे? भारत विविधतेत एकता हा घटक आपल्याला घ्यायचा आहे. भारत विविधतेत एकता हा जो घटक जो आहे हा घटक आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. आता हा घटक घेत असताना याच्यामध्ये दिसायला लागली स्क्रीन. आता स्क्रीन दिसते सर. हा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे की दुसरं जे आपल्याला पुढचं जे पार्ट जे आहे पहिल्या टॉपिक मधला पुढचा जो पार्ट जो आहे हा पुढचा पार्ट आपल्याला भारताविषयी आपण तर माहिती आपण करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढचा घटक जो घ्यायचा आहे तो म्हणजे कुठला आहे? भारत विविधतेत एकता. आपण म्हणा की युनिटी इन डायव्हर्सिटी ऑफ इंडिया हे आपल्याला घ्यायचं आहे. आता ही जी भारताची जी प्राकृतिक भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एकता आपण म्हणतो की विविधता आपल्याला पाहायला मिळते है ना. ही जी भारताची आपण म्हणतो की विविधतेचा जर विचार जर आपण केला तर भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. प्राकृतिक रचनेचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये आपण पाहतो की असंख्य प्रकारच्या नद्या आहेत. काही नद्या उत्तरेकडून वाहून येतात, काही नद्या आपण पाहतोय की
बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळत आहे, काही नद्या अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आहे. काही पूर्व वाहिनी नद्या आहे, काही पश्चिम वाहिनी नद्या म्हणून त्यांचा आपण उल्लेख आपण करतोय. त्यानंतर आपण पाहतोय की हवामानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताचे आपण पाहतोय की ज्या वेळेस आपण लहानपणे जे आपण पाहतोय की हायस्कूलमध्ये ज्या पहिल्यांदा आपण प्रार्थना म्हणत होतो, भारत माझा देश आहे, है ना. ही जी प्रार्थना जी आपण म्हणत होतो त्या प्रार्थनेमध्येच आपण पाहतोय की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, है ना. याच्यामध्ये आपण काय, ह्याच्यामध्ये आपण पहिल्यापासून त्याचा आपण अभ्यास करतो. आणि ही जी विविधता जर आपल्याला ती जी प्रार्थना जी आहे ती प्रार्थना जर आपण व्यवस्थित जर आपण अभ्यास केली असेल, ती जी प्रार्थना जी ती प्रार्थना जर आपल्याला व्यवस्थित जर आपल्याला समजली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतंय, काय ही जी विविधता जी आहे या विविधतेमध्ये आपल्याला कशामध्ये विविधता आपल्याला दिसून येते की भारताची ही जी भूपृष्ठ रचना जी आहे ह्या भारताच्या भूपृष्ठ रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. कुठं उंच अशा प्रकारचे पर्वतीय भाग आपल्याला पाहायला मिळत आहे, कुठं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे, कुठं आपल्याला पठारी भाग आपल्याला पाहायला मिळते, कुठं बेट आपल्याला पाहायला मिळत आहे. ही जी विविधता जी आहे ही विविधता प्राकृतिक रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. नद्यांमध्ये जशा प्रकारची विविधता पाहायला मिळते तशाच प्रकारचं हवामानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. उत्तर भारतामध्ये जर आपण बघितलं तर उत्तर भारतामध्ये अत्यंत शीत अशा प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतंय, थंड अशा प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतंय. दक्षिण भारतामध्ये अत्यंत उष्ण अशा प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि उत्तरेकडील जो भाग जो आहे मध्य भारत जे आहे त्या ठिकाणचं हवामान, दक्षिणेकडील हवामान आणि उत्तरेकडील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर मृदेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. मृदा जी आहे त्या मृदेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. आता माती जर बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला काळी कुट्ट अशा प्रकारची माती आपल्याला पाहायला मिळते, काळी मृदा आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी रेंगूर स्वरूपाची मृदा आपल्याला पाहायला मिळते, काही ठिकाणी जांभी मृदा आपल्याला पाहायला मिळते आहे, काही ठिकाणी वाळवंटी मृदा आपल्याला पाहायला मिळते, काही ठिकाणी तांबडी मृदा आपल्याला पाहायला मिळते, आहे ना. म्हणजे ही जी विविधता जी आहे ही विविधता कशामुळे निर्माण झाली तर हे जे हवामान जे आहे प्राकृतिक रचना म्हणजे आपण पाहतो की मृदा आणि हवामान या दोघांचा आपण पाहतो की ज्या वेळेस संयोग होतोय आणि त्या वेळेस त्या ठिकाणी ही जी माती जी आहे त्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रंग, मातीमध्ये असणारे खनिज आणि हवामान या दोघांचं ज्यावेळेस आपण पाहतो की आंतरक्रिया होत असताना, इंटरॅक्शन होत असताना त्यांचा जो रंग जो आहे हा रंग सुद्धा बदलताना आपल्याला दिसून येतो. आता रंग कशा प्रकारचा बदलतोय, आपण एखाद्याच्या सानिध्यामध्ये राहू आपण त्यावेळेस रंग बदलताना आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण घरातल्या पालीचं उदाहरण आपण घेऊ शकतोय. घरामध्ये आपल्या घरामध्ये असणारी एखादी पाल म्हणजे ज्या घरामध्ये जशा प्रकारचा रंग दिलेला आहे आणि त्या ठिकाणी ती बऱ्याच दिवसापासून ती पाल राहत असेल तर तिचा रंग जो आहे हा रंग सुद्धा त्या रंगासारखा त्या ठिकाणी तो कलर जो दिलाय त्या कलर सारखा रंग ती पाल करून घेते. बरोबर आहे ना. हॅलो. म्हणजे आपण पाहतोय की ही जी आवाज येतोय का सगळ्यांना? हो येतोय सर. म्हणजे आपण पाहतोय की ही जी आपण पाहतो की विविधता जी आहे ही विविधता कशामुळे घडलेली आहे, कशामुळे ही जी बदल जे होत आहे ते हवामानामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्या हवामानामुळे सुद्धा आपण पाहतो की बदल होत असताना किंवा विविधता आपण पाहतो की हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. काही आपण पाहतोय की काही भागामध्ये अत्यंत हिरव्यागार अशा प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये अत्यंत आपण पाहतोय की ज्या वनस्पती ज्या आहे ह्या वनस्पती काटेरी स्वरूपाच्या वनस्पती काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये आपण पाहतो दक्षिण भारताकडे जावा तुम्ही, दक्षिण भारताकडे जसं आपण पाहतो की उत्तरेकडून दक्षिणी भारताकडे जसं येऊ आपण बघा थोडं निरीक्षण करा तुम्ही की उत्तर भारताकडनं ज्या वेळेस आपण दक्षिण भारताकडे जाऊ तसं वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला दिसून येते. उत्तर भारतामधील वनस्पती ज्या ह्या उत्तर भारतामधील वनस्पती ह्या कशा प्रकारच्या आहे म्हणजे लहान लहान पानं असलेल्या वनस्पती आणि जसं आपण पाहतो की दक्षिणेकडे जातो आपण तसं मोठमोठे पानं असणाऱ्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळते. आणि विषुववृत्तीय भागाकडे जातोय तसं आपण पाहतो की त्या वनस्पतींचा पानांचा आकार सुद्धा मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे भारताचा विचार जर आपण करत असताना आपण पाहतोय की हिमालय सारखा जो भाग जो आहे त्या हिमालय सारख्या भागामध्ये त्या ठिकाणी अत्यंत शीत अशा प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळत आहे.
त्या ठिकाणच्या वनस्पती ज्या आहे ह्या वनस्पती आपल्याला कशा प्रकारच्या पाहायला मिळत आहे, सूचीपर्णीय आहे ना, सूचीपर्णीय म्हणजे सुईच्या आकारासारखं, म्हणजे त्या ठिकाणी सुईच्या आकारासारखं म्हणजे वनस्पतीचा आकार हा कशा प्रकारचा आहे, सुईचा झोपडे आपण बाकी सुईचा आकार जो आहे किंवा एखादा आपण पाहतो की जे बर्फवृष्टी झाल्यानंतर त्याचा वरचा जो टोक जो आहे हा टोक सुईच्या आकारासारखा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्या फांद्या ह्या खाली आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बर्फ त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी बर्फवृष्टी होते, वारंवार बर्फवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणच्या वनस्पती ज्या ह्या वनस्पती त्या ठिकाणच्या वनस्पती ज्या आहेत ह्या वनस्पतींचा आकार त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो की त्याचे जे आकारामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे वनस्पतीमध्ये सुद्धा मोठा तफावत आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे भारत हा विविधतेने नटलेला देश आपण म्हणतोय. भारतामध्ये आपण पाहतो की विविधतेने नटलेला देश म्हणतो आपण. का विविधतेने नटलेला देश आपण म्हणतोय की भारतामध्ये ही जी विविधता जी आहे ही विविधता जशा प्रकारचं आपण पाहतोय की हवामानामध्ये विविधता आहे, नद्यांमध्ये विविधता आहे, आपण पाहतो की मृदेमध्ये जशा प्रकारची विविधता आहे तशाच प्रकारचे प्राण्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हिमालयामध्ये असणारे प्राणी आणि दक्षिण भारतामध्ये असणारे प्राणी आणि त्याचबरोबर पूर्व भारतामध्ये असणारे हे जे प्राणी जे आहेत ह्या प्राण्यांचं निरीक्षण केलं किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारे जे आपण पाहतोय की जे भारत जे आहे त्या पश्चिम भारतामध्ये असणारे जे प्राणी जे आहेत ह्या प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की हत्तीसारखे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. वाळवंटामध्ये आपण पाहतोय की ते कॅमल जे आहे आपण पाहतोय की हे जे उंट जे आहे त्या उंटासारखे प्राणी आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळत आहे. पश्चिम आपण पाहतोय की गुजरात सारख्या भागामध्ये आपण पाहतो की मोठमोठे वाघ जे आहे त्या वाघांची संख्या गीर अरण्यामध्ये आपण पाहतो की वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. आसाम सारख्या भागामध्ये गेंड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहतो की उत्तर भारतामधील आपण पाहतो जे प्राणी जे आहे त्या प्राण्यांमध्ये ही जी विविधता जी आहे ही विविधता मोठ्या प्रमाणात ह्या प्राण्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहतोय की शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. शेती जी आहे भारतामध्ये असणारी ही जी शेती जी आहे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे शेती करण्याची जी पद्धती जी आहे काही भागामध्ये आपण पाहतो बागायती शेती केली जाते, काही भागामध्ये आपण पाहतो की जिरायती शेती केली जाते आणि आपण पाहतोय की काही भागांचा विचार जर आपण केला तर मळ्याच्या शेती आपल्याला पाहायला मिळते. आता हे मळ्याच्या शेती ज्या ज्या भागामध्ये पर्वतीय भाग आहे त्या भागामध्ये आपण पाहतो मळ्याची शेती आपल्याला पाहायला मिळते. दक्षिणेकडून जसं उत्तरेकडे जातोय, उत्तर भारताकडे जातोय किंवा उत्तर भारताकडून जसं दक्षिण भारताकडे येतो आपण तसं शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला दिसून येते. पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण पाहतोय की तुम्हाला वारंवार मी सांगतोय की ज्या वेळेस आपण उत्तर भारतामध्ये जातोय त्यावेळेस तिथे आपण पाहतोय की त्यांच्या आहारामध्ये बटाट्याचं प्रमाण जे आहे आणि बटाटे आणि वटाण्याचं प्रमाण त्या भागामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळतंय. तसंच दक्षिण भारतामध्ये आल्यानंतर आपल्याला दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काय पाहायला मिळतंय तर दक्षिण भारतामध्ये आपल्याला त्यांच्या आहारामध्ये आपण पाहतोय की हे जे खोबरं जे आहे किंवा आपण पाहतोय की नारळ जे आहे नारळाचं प्रमाण आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की माशाचं प्रमाण आपल्याला त्यांच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ही जी शेती जी आहे शेतामध्ये असणारी जी पीक पद्धती जी आहे त्या पीक पद्धतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल जो आहे हा बदल आपल्याला दिसून येतो आहे. त्याचबरोबर उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला दिसून येते. भारतामध्ये असणारे जे उद्योगधंदे जे आहेत त्या भारतामध्ये असणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला तफावत जी आहे ही तफावत आपल्याला दिसून येताना आपल्याला दिसते. म्हणजे उद्योगधंदे आपण पाहतोय की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा भारतीय जे किनारपट्टी जी आहे त्या भारतीय किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की सुती वस्त्र उद्योग आपण पाहतो की धागा जो आहे हा धागा तयार केला जाताना आपल्याला दिसून येतो. धागा तयार केला जाताना आपल्याला दिसून येत आहे. किंवा वेगवेगळे उद्योग जे आहे ते वेगवेगळे उद्योग आपण काही भागामध्ये आपण पाहतो लोखंड आपण लोह जे आहे त्या लोह कारखाने जे आहेत त्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये आपण पाहतोय की हे जे उद्योगधंदे जे आहे प्रत्येक ठिकाणी त्या भूभागामध्ये उपलब्ध असणारी जी साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीच्या आधारे उद्योगधंदे हे विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की जी संस्कृती जी आहे भारतीय संस्कृती ही जगामध्ये विशेष अशा प्रकारची संस्कृती आहे आणि जगामध्ये आपण पाहतो की जगातील जे लोक जे आहे हे जगातील लोक विशेष आकर्षित झालेले भारतीय संस्कृतीकडे. काय आकर्षित झालेलं आहे की भारतामध्ये असंख्य अशा प्रकारचे समाज राहत आहे, असंख्य अशा प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जात आहे, तरी इथले जे लोक जे आहे हे इथले लोक कसे आहे एक संघ आहे, त्यांच्यामध्ये युनिटी आहे. त्यांच्यामध्ये काय आहे युनिटी आहे, एकता आहे. काय एकता आहे
ही जी आपण पाहतो की माती जी आहे, ह्या मातीमध्ये ही जी भारतीय माती जी आहे किंवा ही जी भूमाता जी आहे, या भूमातेवर ही जी संस्कृती जी आहे, ही संस्कृती प्रत्येक समाजाची ही जी संस्कृती जी आहे, ही संस्कृती कशी आहे, भिन्न भिन्न प्रकारची संस्कृती आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भिन्न भिन्न प्रकारची संस्कृती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की ही जी संस्कृती किंवा आपण पाहतो की लोकजीवन आपण म्हणतो, हे जे लोकजीवन जे आहे, आवाज येतोय सगळ्यांना? हे जे लोकजीवन जे आहे, हे लोकजीवनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. लोकजीवन म्हणजे मानव जीवन जगण्याच्या ज्या पद्धती ज्या आहे, मानव वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहतोय. काही आपण पाहतो की वाळवंटामध्ये राहत आहे, काही आपण पाहतो की मैदानी भागामध्ये राहत आहे, काही पर्वतीय भागामध्ये राहत आहे, काही किनारवर्ती प्रदेशामध्ये राहत आहे, काही पठारी भागामध्ये राहत आहे, काही लोक बेटांवर राहताना आपल्याला दिसून येत आहे. आता हे जे लोक जे आहे, ह्या लोकांचा ज्या वेळेस आपण अभ्यास करतोय, लोक जीवनाचा ज्या वेळेस आपण अभ्यास करतोय, तर ते हे जे लोक त्या प्रदेशामध्ये असणार जे हवामान जे आहे, त्या हवामानानुसार त्यांच्या संस्कृती ह्या विकसित झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्या हवामानानुसार आपण पाहतो की त्यांच्या बोलीभाषा असतील, त्यांचा आपण पाहतो की आहार असतील, त्या ठिकाण त्या प्रदेशानुसार ही जी आपण पाहतो की हे जे घटक आपण पाहतो की विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे आपण पाहतोय की याच्यामध्ये समाज जीवन सुद्धा वेगळ्या प्रकारचं आहे. किंवा भारतामध्ये आपण पाहतो की असंख्य धर्म आपल्याला पाहायला मिळतात. असंख्य धर्माचे लोक भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जेवढे धर्म जगामध्ये जेवढे धर्म आहे, तेवढ्या सगळ्या धर्मांचे लोक हे भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ही विविधता जी आहे, ही विविधता जरी असली तरी लोक हे लोकांमध्ये काय आहे, युनिटी आहे, एकता आहे. एकतेने हे जे लोक जे आहे, हे लोक राहताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर यांच्या भाषा ज्या आहे, ह्या भाषा सुद्धा वेगळ्या प्रकारच्या आहे. असंख्य आपण पाहिजे की प्रत्येक कोसावर गेल्यानंतर भाषा ह्या चेंज होत असते. म्हणजे आज आपण पाहतोय की इथं आपण पाहतो की इथं आपण पाहतो की उमरग्यामध्ये कितीतरी प्रकारच्या भाषा बोलल्या जाताना आपल्याला दिसून येते. म्हणजे भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हे जे साहित्य जे आहे, त्या साहित्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता जी आहे, ही मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळत आहे. साहित्य जे आहे, असंख्य प्रकारचं साहित्य आहे, असंख्य प्रकारचे कला आहे ना. ही जी आपण पाहतो की ही जी विविधता जी आहे, ह्या सगळ्या घटकांमध्ये आपण पाहतो की जे भारताची आपण पाहतो की जी एकता काय आहे, भारतामध्ये विविधता जरी असली तरी भारतामध्ये एकता आहे. म्हणजे आपण पाहतो की भारताची प्राकृतिक रचना जर आपण बघितली तर प्राकृतिक रचनेमध्ये आपण पाहतो की विविधता आहे. आपण पाहतो की रचनेमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर नद्यांमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हवामान जे आहे, त्या हवामानामध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. वनस्पती आहे, वनस्पतीमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. प्राणी आहे, प्राण्यांमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. शेतीमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. उद्योगधंद्यांमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. संस्कृतीमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. लोक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. समाज जीवन जे आहे, त्या समाज जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला पाहायला मिळते. धर्म असेल, भाषा असतील किंवा साहित्य असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला, वेगवेगळ्या लोकांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला, ह्या सगळ्यांमध्ये विविधता जरी असली तरी त्यांच्यामध्ये काय पाहायला मिळते आपल्याला, एकता. ह्या सगळ्या घटकांमध्ये आपल्याला एकता आढळताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आपण पाहतोय की भारताचा आपण पाहतो की हे आपण अभ्यास करत असताना भारताची प्राकृतिक पर्यावरणातील जी विविधता जी आहे, ही विविधता आपल्याला अभ्यास करायची आहे. जे प्राकृतिक पर्यावरण जे आहे, म्हणजे ही जे भारताचे प्राकृतिक पर्यावरण जे आहे, त्या भारताची प्राकृतिक पर्यावरणातील आपण माहिती विविधतेची एकता जी आहे, त्या एकता आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये एक पहिलं जे आहे ते म्हणजे कुठलं आहे, भूशास्त्रीय विविधता. कुठलं आहे, भूशास्त्रीय विविधता. येतोय आवाज, येतोय सगळ्यांना माझा? हो येतोय सर. है ना, कळतंय का मी काय शिकवतोय ते? हो. एका ठिकाणी बसत चला, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी बसा, व्यवस्थित त्या ठिकाणी एका रूम मध्ये बसत चला, म्हणजे तुम्हाला काय काय शिकवलं जात आहे ते त्या ठिकाणी लवकर कळेल तुम्हाला. एक जागा अशी एक धरा की तिथं रेंज वगैरे व्यवस्थित येते आणि एकांत आहे, अशा ठिकाणी तुम्ही बसत चला, म्हणजे तुमचे पिरियड वगैरे जे आहे पिरियड तुमचे व्यवस्थित होतील आणि तुम्हाला व्यवस्थित कळेल. आणि मध्ये मध्ये जे आहे ते नोट्स वगैरे काढत चला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपला जो पिरियड जो आहे, हा पिरियड 5 ते 7 मिनिटांमध्ये आता संपेल आपला पिरियड. आता आपोआप त्या ठिकाणी बंद होतंय. माझं काय आपण पाहतो की हे आपण पाहतो की स्क्रीन शेअरिंग सुरू असल्यामुळे मला त्या ठिकाणी कळत नाही, आपोआप बंद होतोय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, भारताच्या प्राकृतिक पर्यावरणातील जी विविधता जी आहे, त्या विविधतेतील जी एकता जी आहे, ह्या एकतेविषयी विषय आपल्याला अभ्यास करायचा.
याच्यामध्ये पहिला घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो पहिला घटक म्हणजे कुठला? भूशास्त्रीय विविधता. भूशास्त्रीय विविधता. आता भूशास्त्रीय विविधता म्हणजे काय? आता ही जी भूशास्त्रीय विविधता जी आहे म्हणजे ह्या ठिकाणी भारताच्या भूगोलाचा आपण अभ्यास करतोय. आता आपण म्हणतो की भारताची जी प्राकृतिक रचना जी आहे या प्राकृतिक रचनेचा जर आपण विचार केला, भारताच्या प्राकृतिक रचनेचे एकूण 5 प्रकार केले. किती? 5 प्रकार केले. आता ह्या भारताच्या प्राकृतिक रचना आपण म्हणतो की हे जे भारताचा नकाशा तुमच्या समोर आहे, भारताचा नकाशा तुमच्या समोर आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की भारताचा हा जो आपण पाहतो की पांढरा शुभ्र अशा प्रकारचा भाग दिसतोय, हा कुठला आहे? हिमालयाचा भाग आहे. त्यानंतर आपण पाहतोय की हा जो भाग तुम्हाला दिसतो आहे हिरवा हिरवा त्या ठिकाणी हा जो भाग दिसतो आहे हा कुठला भाग आहे? मैदानाचा भाग आहे. मैदानाचा भाग आहे. त्या म्हणजे आपण पाहतोय की आणि नंतर जे आपण पाहतोय की हे आपल्याला भारतीय द्वीपकल्पीय पठार आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतीय द्वीपकल्पीय पठार आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे आणि आपण पाहतो की सागरी मैदान किंवा बेट अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे बेट जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे बेट आपल्याला भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता प्राकृतिक रचनेचा भारताची प्राकृतिक रचनेनुसार हिमालय पर्वत जो आहे हा हिमालय पर्वत, त्याचबरोबर द्वीपकल्पीय पठार, द्वीपकल्प का म्हणतो आपण? सांगता येईल काही? द्वीपकल्प का म्हणतो आपण? कोणाला सांगता येईल का? सांगता येईल? द्वीपकल्प आशिया खंडामध्ये 3 प्रकारचे द्वीपखंड आहे. द्वीपकल्प आहे, 3 द्वीपकल्प आहे आशिया खंडात. एक आपण पाहतो की इंडो चायना, दुसरं भारत आणि तिसरं 2 खंड आणि इराण आणि इराक. 2 खंडांपासून इराण आणि इराक अशा प्रकारचे द्वीपकल्प. एखाद्या आपण पाहतो की भूभागाचा भाग जमिनी आपण बाकी समुद्रामध्ये गेलेला असेल आणि त्याच्या तिन्ही बाजूने पाणी जर असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? द्वीपकल्प आपण म्हणतोय. काय म्हणतोय? द्वीपकल्प आपण म्हणतोय. म्हणजे आपण पाहतोय की ही जी प्राकृतिक रचनेनुसार जर आपण विचार केला तर हिमालय पर्वत आणि ह्या जो भारतीय द्वीपकल्प जे आहे हा जो त्रिकोणाकृती भाग आपल्याला दिसतोय तुम्हाला हिरवा हे आपण पाहतोय की हे जे पिवळा भाग दिसतोय हा नकाशा दिसतोय सगळ्यांना? हो दिसतोय. म्हणजे हा जो पिवळा भाग जो दिसतो आहे हा काय आहे? भारतीय आपण पाहतोय की भारतीय पठारी भाग किंवा द्वीपकल्पीय पठार असं सुद्धा आपण म्हणतोय. 2 आपण पाहतोय की तिन्ही बाजूने ह्या पठाराच्या तिन्ही बाजूने काय आलेला आहे? पाण्याचा भाग आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? द्वीपकल्प आपण म्हणतोय. द्वीपकल्पीय पठार आपण म्हणतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय की याच्यामध्ये ही जे ही गंगा नदी आहे त्याचबरोबर ही यमुना नदी जी आहे भारतामध्ये आपण पाहतो की आपण यमुना आणि गंगा नदीचं मैदान आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर हे जे किनारपट्टीचं मैदान जे आहे हे किनारपट्टीचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. हे जे आपण पाहतो की किनारा जो आहे ना हे किनारवर्ती पट्टाचा भाग जो आहे या किनारवर्ती पट्ट्याच्या भागामध्ये आपल्याला मैदान आपल्याला किनारी मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. अशी आपण पाहतो की भारताची प्राकृतिक रचना आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा जर आपण विचार केला तर आपण पाहतोय की हा जो हिमालय पर्वत जो आहे या हिमालय पर्वताची निर्मिती कशा प्रकारची झालेली असेल? तुम्ही वेगनरचा खंडवहन सिद्धांत तुम्ही अभ्यास केला असेल. वेगनरचा खंडवहन सिद्धांत समजला आहे का तुम्हाला? अभ्यास केलाय ना? हॅलो लास्ट मिनिट राहिले आपलं. टेक्टॉनिक प्लेट वगैरे जे अभ्यास केला आपला आता 1 मिनिटात आपलं संपेल. आता उद्याच्या पिरियडला जो आहे त्या उद्याच्या पिरियडला आपण ही जी माहिती जी काही माहिती जी आहे ही काही माहिती आपण उद्याच्या पिरियडला आपण घेऊ. दुपारी नाही का सर? दुपारी नाही, आज नाही दुपारी, सोमवारी आहे.